आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावातील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून. सुरुवात करूया मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडीने. अमेरिका आणि इराणमध्ये तणाव प्रचंड वाढला असून इराणने थेट इशारा दिलाय, आमच्या भूमीवर पाऊल ठेवल्यास अमेरिकन सैनिकांना जाळून टाकू. इस्रायलकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू आहे. इराणमध्ये 250 विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू तर 600 शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान अमेरिकेत नो किंग्स म्हणत तब्बल 8 लाख नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये 3300 ठिकाणी निदर्शने होत असून महागाई आणि युद्धाच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. आता राज्यातील मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफी आणखी लांबली आहे. परदेशी समितीच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे की गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. ज्यांच्याकडे बंगले, वाहने किंवा फार्म हाऊस आहेत ते या योजनेसाठी अपात्र असतील. अंदाजे 28 ते 30 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होण्याची शक्यता आहे. राज्यावर अवकाळी पावसाचे मोठे सावट असून 30 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मका आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, 2024-25 खरीप हंगामासाठी 132 कोटी रुपयांचे वितरण होणार आहे. विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. महिला बचत गटांसाठी मोठी संधी, कृषी अवजारे बँक सुरू करण्यासाठी 24 लाखांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. पोकरा अंतर्गत हा उपक्रम राबवला जात असून शेतीला आधुनिकतेची जोड दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी, 70 वर्षांवरील नागरिकांना आयुष्यमान भारत वंदना योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांचे आरोग्य कवच दिलं जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात गारपिटीमुळे 170 गावांतील 2000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. 1343 हेक्टर फळबागा उद्ध्वस्त झाल्या असून हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान युद्धामुळे LNG तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे खत टंचाई आणि दरवाढ होण्याचा धोका आहे. खरीप हंगामावर याचा परिणाम होऊ शकतो. नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाई गंभीर बनली असून 18 टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यात भूजल पातळी 1.66 मीटरने वाढल्याने काहीसा दिलासा मिळालाय. बाजारात गव्हाचे दर घसरले असून क्विंटल मागे सुमारे 600 रुपयांचा फटका बसतोय. शेतकरी संतप्त असून दर का पडतात असा सवाल उपस्थित केला जातोय. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांदा आणि बियाण्यांचे 100% नुकसान झालं आहे, तर आंबा उत्पादकांनाही मोठा फटका बसलाय. पीक विम्याच्या थकबाकीमुळे सोलापूर जिल्ह्यात 30,000 शेतकरी संतप्त असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान राज्यातील सर्व शाळा 15 जूनपासून सुरू होणार असून 2 मेपासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे.